फक्त 10 मिनिटात बनलेली भोपळ्याची भाजी खाल्ली आहे का? चला तर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन रेसिपीमध्ये. भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी 2 वाटी भोपळा कापून घ्यायचा आहे बारीक, लसूण, भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची आणि सुक्या मसाल्यामध्ये हळद, मटन मसाला, घरगुती लसूण कांदा मसाला, चवीपुरतं मीठ, जिरे आणि मोहरी. टोमॅटो बारीक कापून घ्यायचे आहे तुमच्या आवडीनुसार. चला, गॅसवरती कढाई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे. टोमॅटो चांगले परतून घ्यायचे. आणि आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, हळद टाकायची, आणि आपले सर्व मसाले टाकून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं. आता हे लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण त्यात घालायचं. यालाही चांगल्या प्रकारे आपण परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. मसाला चांगला परतला की तो खायला चांगला लागतो. चला, आता आपण त्यामध्ये ऍड करूया कापलेले भोपळ्याचे काप. भोपळा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. त्यानंतरच भाजीमध्ये टाकायचा. चांगल्या भोपळ्याला मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता भोपळा चांगला मिक्स झालेला आहे. त्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवायचं त्याला वाफवण्यासाठी. 2 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. त्याला पुन्हा एकदा हलवायचं आणि त्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकायचं. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्हाला कमी पाणी पाहिजे असेल तर कमी टाका, जास्त रस्सा बनवायचा असेल तर जास्त पाणी टाका. आता भोपळा वरती झाकण ठेवून भोपळ्याला चांगलं शिजून द्यायचं. चला, आपण बघूया. भोपळ्याची भाजी तयार आहे. भोपळ्याचं एक काप बाहेर काढायचं, चेक करून बघायचं त्यामध्ये भोपळा शिजलेला आहे की नाही. भोपळा एकदम नरम झाला, सहज हाताने दाबता आला की समजायचं भोपळा आपला एकदम रेडी आहे. मस्त गरम गरम भोपळ्याची भाजी, ज्वारीची भाकर आणि भात आणि सोबत कुरडई. ही भाजी खूप छान आणि अतिशय सोपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.